काँग्रेस मनसे सोबत लढणार का, मनसे महाविकास आघाडीत जाणार का, या सगळ्या प्रश्नांची चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे मनसे शिवाय महाविकास आघाडीचा गेम बिघडेल असं दिसतंय। कारण मनसेचा मुंबईतल्या जवळपास 22 प्रभागांवर चांगला प्रभाव आहे, त्यामुळे मनसेला सोबत घेतलं नाही तर महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता जास्त आहे। काय सांगतात मनसेचे आकडे आणि महाविकास आघाडीच्या सध्या काय घोळ सुरू आहे, आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका। राज ठाकरे सांगतायत रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका। राज ठाकरेंचा निशाणा आहे उत्तर भारतीयांवर आणि इशारा आहे मराठी माणसाला। मात्र राज ठाकरेंनी दिलेला गाफील राहू नका हा इशारा मवियाला गांभीर्याने घ्यायची वेळ आली आहे। कारण मुंबईमध्ये मनसेशिवाय मवियाचं अर्थात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं काही खरं नाही असं आकडेवारी सांगतेय। मुंबईमध्ये जवळपास 4% मतदार मनसेच्या पाठीशी आहेत। 2017 मध्ये मनसेनं बीएमसीच्या सर्वच जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी मराठी पट्ट्यातल्या 7 जागा मनसेनं जिंकल्या होत्या। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या 67 प्रभागांमध्ये मनसेचा प्रभाव होता। 67 प्रभागांमध्ये मनसे उमेदवारांची मतं विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त आहेत। 67 प्रभागांपैकी 39 प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते, तर 67 प्रभागांपैकी 28 प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते। जर मनसेचा विचार केला तर मनसे जर महाविकास आघाडीबरोबर आली तर निश्चितपणे त्याचा काही फायदा होईल। म्हणजे 22 प्रभागाची आपण आकडेवारी सांगतोय, तिथे त्यांची बेरीज जास्ती होते। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मुंबईमध्ये एक साधारणतः 34% मतं मिळाली होती, त्यात अजून मनसेची 2.5-3% जर मतं वाढली तर निश्चितपणे फायदा होईल। कारण मतांची बेरीज कागदावर होते, परंतु त्याला अर्थ कधी येतो, जेव्हा ती मतं तुम्ही ट्रान्सफर करू शकता। तर मनसेची आणि शिवसेनेची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर होतात का, किती प्रमाणात होतात, ही गोष्ट महत्वाची आहे। 2024च्या निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मनसेला सोबत घेतल्यास मवियाला फायदा होणार आहे। मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 22 वॉर्डात मनसेच्या मतांचा मवियाला थेट फायदा होण्याची शक्यता दिसतेय। दिंडोशीमध्ये वॉर्ड 39 मध्ये महायुतीची मतं होती 6987, तर मवियाची मतं होती 6985। तिथे मनसेला मिळालेली मतं होती 1181। गोरेगावात वॉर्ड क्रमांक 51 मध्ये महायुतीची मतं होती 11131, तर मवियाची मतं होती 10055। तिथे मनसेला मिळालेली मतं होती 1339। गोरेगावमध्ये वॉर्ड नंबर 58 मध्ये महायुतीची मतं होती 13041, मवियाची मतं होती 11774, तर मनसेला मिळालेली मतं होती 1683। वर्सोवा वॉर्ड क्रमांक 61 मध्ये महायुतीची मतं होती 11267, मवियाची मतं होती 11111, तर मनसेला मिळालेली मतं होती 1166। जोगेश्वरीमध्ये वॉर्ड नंबर 53 इथे महायुतीची मतं होती 7542, मवियाला मिळालेली मतं होती 7502, तर मनसेला मिळालेली मतं होती 727। जोगेश्वरीत वॉर्ड क्रमांक 74 मध्ये महायुतीला मिळालेली मतं होती 12274, मवियाची मतं होती 10394, तर मनसेला मिळालेली मतं होती 2076। विलेपार्लेत वॉर्ड क्रमांक 88 मध्ये महायुतीला मिळालेली मतं होती 9933, मवियाला मतं मिळाली 8294, तर मनसेची निर्णायक मतं ठरली आहेत 3011। कलिनामध्ये वॉर्ड क्रमांक 91 इथे महायुतीची मतं होती 10191, तिथे मवियाला 9709 मतं मिळाली, तर मनसेला 740 मतं पडली। भांडूपच्या 109 क्रमांक वॉर्डमध्ये 10039 मतं ही महायुतीला मिळाली, तर महाविकास आघाडीला 9527 मतं पडली, तिथे मनसेची मतं होती 2863। भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 113 मध्ये महायुतीची मतं होती 10481, तिथे महाविकास आघाडीला 8781 मतं पडली, तर मनसेला 2665 मतं मिळाली। घाटकोपरमध्ये 123 क्रमांक वॉर्डमध्ये 11051 मतं महायुतीला मिळाली, तर महाविकास आघाडीला 9350 मतं होती, तर मनसेला तब्बल 5881 मतं मिळाली होती। घाटकोपरच्या 124 वॉर्डमध्ये 11159 मतं
ही महायुतीला मिळाली, तर महाविकास आघाडीला 11,061 मतं मिळाली. तिथे मनसेला 2,208 मतं मिळाली होती. घाटकोपरच्याच 125 वॉर्डमध्ये 12,980 मतं ही महायुतीला मिळाली, तर 12,069 मतं ही मवियाला मिळाली, तर 1,519 मतं मनसेच्या गोटात होती. घाटकोपरमध्ये 126 क्रमांक वॉर्डमध्ये 11,847 मतं ही महायुतीला मिळाली, तर महाविकास आघाडीला 10,446 मतं पडली आणि तिथे मनसेला 3,106 मतं मिळाली होती. ही आकडेवारी पाहिली तर मनसेविना मुंबईमध्ये मवियाचा खेळ जमणार नाही असंच दिसतंय. आकडेवारी एवढी स्पष्ट असताना मवियामधला घोळ काही संपत नाहीये. मनसेबरोबर जायचं नाही याबाबत काँग्रेसचे बरेचसे नेते ठाम आहेत. मनसे आणि काँग्रेसला एकत्र करण्यासाठी पवार मध्यस्थी करतायत, पण पवारांच्या घरी बैठक होऊन आठवडा उलटूनही घोडं काही पुढे सरकत नाहीये. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. विधानसभा निवडणुकीआधीही शेवटच्या क्षणापर्यंत मवियाच्या जागा वाटपाचा घोळ कायम होता. आत्ताही नेमकं काय करायचंय, कुणी एकत्र लढायचंय याबाबत मवियामध्ये स्पष्टता दिसत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झालाय. मवियाचे नेते मात्र प्रचारात मागे पडल्याचं चित्र आहे. त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की शिवसेना आणि मनसेची मतं काँग्रेसकडे तेवढी ट्रान्सफर होतील का याच्याबद्दल काँग्रेसचे स्थानिक नेते थोडेसे साशंक आहेत. कारण यापूर्वीचे निवडणुकीचे अनुभव जे आहेत त्यावेळेस लक्षात आले की शिवसेनेची मतं ज्या प्रमाणात काँग्रेसला मिळायला पाहिजे होती तशी ती झाली नाहीत. काँग्रेसची मतं मात्र पूर्णतः ट्रान्सफर होतात. मग अशा परिस्थितीमध्ये या आघाडीत जाऊन एक 50-60 जागा घेऊन लढवायचं की सगळ्याच 227 जागा लढवून पक्षाचा केडर अधिक मजबूत करायचं अशी द्विधा मनस्थिती दिसते. आणि आज तरी स्थानिक नेते त्यांचे स्वतंत्र लढण्याबाबत आग्रही आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की या संदर्भात अंतिम निर्णय व्हायला वेळ लागतोय. एक है तो सेफ है हे दोन्ही ठाकरे बंधूंना समजलंय आणि ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्यामुळेच ठाकरेंची ताकद वाढली आहे. मात्र महायुतीला टक्कर द्यायची असेल तर मविया आणि मनसेला सोबत यावं लागणार आहे. मविया आणि मनसेचं बिनसलं, मनसे वेगळी लढली तर मतांची फाटाफूट होऊन महायुतीलाच फायदा होणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? काँग्रेसची साथ सोडून भावाबरोबर लढणार का? आणि राज ठाकरे त्यांचे मविया सोबत जाण्याबद्दलचे पत्ते कधी उघड करणार यावरच मुंबईत कुणाची सत्ता हे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.